न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपण सुरुवात करतो आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने। राज्यातल्या वाळू माफियांना मोठा दणका देणारी बातमी ही। वाळूचे राज्यातील सर्व लिलाव रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। वाळू उपशांसंदर्भात राज्य सरकार धोरण आणणार आहे आणि सरकारच्या यंत्रणेमार्फतच यापुढे वाळू काढायची ठरवण्यात आलेलं आहे। वाळूचे डेपो तयार करायचे आणि ऑनलाईन अर्ज करून वाळू न्यायची अशी व्यवस्था करण्यात येणार आहे। करून गौण खनिज आणि वाळूच्या संदर्भामध्ये आता वाळूचे लिलाव आपण राज्यभरामध्ये सर्व लिलाव रद्द करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे। आता यापुढच्या तोच आम्ही धोरण आणतोय। आपलं सरकारचा प्रयत्न असा आहे की सरकारच्या यंत्रणेमार्फतच वाळू काढायची आणि ते डेपो करायचे आणि त्या डेपोमध्ये लोकांनी ऑनलाईन अर्ज करून वाळू घेऊन जायची। म्हणजे त्यामुळे लिलाव करून ती त्यांनी हा सगळा जो चाललेला गोंधळ आहे हा पूर्णपणे थांबेल। दबाव वाळू माफियाच्या दबावाखाली सरकार काम करत नाही किंवा करणार नाही आणि आम्ही जे निर्णय करतोय आता जे विशेष करून खाणपट्टे सुद्धा अनधिकृतपणे एवढ्या मोठ्या प्रमाणात दिले गेले होते पूर्णपणे त्याची इतिहासी मोजणी आम्ही ज्यावेळी करतोय त्यावेळी काही 10 कोटी 15 कोटीपर्यंत आता लोकांना दंड येतोय। त्यामुळे मला वाटतं सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि वाळू माफियांचा उच्छाद राज्यामध्ये सर्वदूर आम्ही पाहतोय। कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तयार झाले तो पूर्णपणे आता शेवटी नागरिकांचं तेवढं सहकार्य मिळालं पाहिजे परंतु सरकारी यंत्रणेद्वारेच याची अंमलबजावणी करावी आणि ज्या ते मॉडेल आज गुजरातमध्ये विशेष करून आंध्रमध्ये सुद्धा अतिशय इफेक्टिव्ह झालंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं आणि राज्यात जर महिला मुख्यमंत्री झाल्या तर कोण यावर चर्चा सुरू झाली। उद्धव ठाकरे यांनी आपल्याला एक कर्तृत्ववान मुख्यमंत्री खुर्चीवर बसवायचा आहे मग तो पुरुष असो किंवा स्त्री असं म्हटलं। उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यानं महाराष्ट्रात नव्या चर्चेला तोंड फुडलंय। कोण होणार महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री? ठाकरेंच्या पक्षाला हवी महिला मुख्यमंत्री। कोणत्या महिला नेत्याला मिळणार मुख्यमंत्री पदाचा मान? महाराष्ट्राला अजून महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही। यापूर्वी अनेक वेळेला महिला मुख्यमंत्री पदाच्या दावेदारांच्या बद्दल चर्चा मात्र झाली आहे पण महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही। उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळायला हवी अशी भूमिका मांडली। तुम्ही जे सांगितलं की मला परत मुख्यमंत्री बनायचे मला मुख्यमंत्री करण्याची किंवा माझे मुख्यमंत्री पण माझ्या हक्काचा आपल्या शिवशक्ती लवशक्ती भीमशक्तीचा एक कर्तबगार माणूस मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल आपल्याला मुख्यमंत्रीपदी बसवायचे। महिला मुख्यमंत्री कोण होणार म्हटल्यानंतर सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, रश्मी ठाकरे, किशोरी पेडणेकर, नीलम गोरे, नवनीत राणा, चित्रा वाघ, प्रणिती शिंदे आणि यशोमती ठाकूर अशी काही महिलांची नावं चर्चेत आणली जात आहेत। महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळेल पण ती उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची नसेल असा टोला आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी लगावलाय। महिला मुख्यमंत्री पाहायला मिळेल असं ते म्हणालेले आहेत परंतु माननीय उद्धव ठाकरे यांचं जे मत आहे त्याप्रमाणे त्यांना मला वाटतं की आता त्यांच्याकडे कोण महिला आहे काय माहीत नाही आहे आणि कोणी महिलाही त्यांच्याकडे असल्या तरी त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच येत नाही आहे। मुख्यमंत्री आमचा होणार आहे, आमच्या महायुतीचा एनडीएचा होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली। सध्या कामधंदे नसलेले लोक असे विषय मुद्दामून चर्चेत आणतात असा टोला त्यांनी लगावला। उद्धव ठाकरे म्हणतात की राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री लवकरच मिळेल। अच्छा नाही त्याच्यावर मला काय भाष्य करायचे आवश्यकता वाटत नाही। राज्य सरकारचं काम सुरू आहे। आता ज्यांना कामधंदा नाही आहे जे रिकामे आहेत ते बोलायला त्यांना फार वेळ आहे त्यांना बोलत राहू द्या आम्ही कामाने उत्तर देऊ। नाही म्हणायला काँग्रेसच्या दिवंगत नेत्या प्रभा राव आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची नावं काही काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होती पण तो इतिहास झाला। भविष्यात मुख्यमंत्री पदाची माळ कोणत्या महिला नेत्याच्या गळ्यात पडते हे पाहणं औत्सुक्याचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर पाहूया संजय राऊत नित्यनियमानं सकाळी पत्रकार विरोधकांवर तुटून पडतात। संजय राऊत अत्यंत त्वेषानं विरोधकांचा समाचार घेतात मात्र संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेची उदय सामंत यांनी खिल्ली उडवली आहे। सत्ता गेल्याचं दुःख संजय राऊतांना सतावत असल्याचा टोला उदय सामंत यांनी लगावलाय। फेक करून राजकारण कसलं करतात? वीर सावरकरांविषयी जर प्रेम एवढं उफाळून आला असेल आमचं तर आहेच तर द्या ना भारतरत्न त्यांना। हे जे सरकार आहे सध्याचं जरा खोके सरकार म्हणून
ते अख्ख्या देशात कुख्यात झाले. त्या सरकारमध्ये स्पर्धा लागली आहे का? जे स्वाभिमान, इतिहास, अभिमान, हिंदुत्व या मुद्द्यावर शिवसेना सोडून गेले, मग छत्रपतींचा अपमान आहे, हिंदुत्वाचा अपमान नाही. संजय राऊतांचे हे आक्रमक बाईट ऐकून सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न येतो की संजय राऊत को गुस्सा क्यों आता है. पण काहीही असो, संजय राऊतांचं सातत्य मानायलाच पाहिजे. हेच बघा ना, दररोज सकाळी सूर्य उगवतो, दुसरीकडे संजय राऊतही नित्यनेमानं उगवतात. इकडे सूर्याची किरणं पसरायला लागतात, दुसरीकडे संजय राऊत पत्रकारांच्या कॅमेरा आणि बूम समोर उभं राहून चॅनल्सच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचायला लागतात. लढाईत एखादा सेनापती ज्याप्रमाणे सपासप वार करतो, त्याच पद्धतीने संजय राऊत जिभेचा दांडपट्ट्याप्रमाणे वापर करतात आणि प्रतिस्पर्ध्यांना गारद करतात. गुवाहाटीला जाऊ द्या, नाहीतर लंकेला जाऊ द्या किंवा आफ्रिकेला जाऊ द्या, महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयातून त्यांचं स्थान नष्ट झालेलं आहे. ते इथे गेले काय, तिथे गेले काय, जमिनीखाली गेले काय किंवा आकाशात गेले का, काय फरक पडतो? सर्वांना जो प्रश्न पडलाय की संजय राऊत को गुस्सा क्यों आता है या हिंदी प्रश्नाचं आणि संजय राऊतांची चिडचिड का होते या मराठी प्रश्नाचं उत्तर आत्ता मिळालंय. आणि हे उत्तर शोधून काढलंय ते उद्योग मंत्री उदय सामंतांनी. सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेणं फार सोपं आहे आणि त्यांच्या त्या व्यक्ती स्वातंत्र्यावर किंवा बोलण्याच्या स्वातंत्र्यावर आम्ही काही गदा आणत नाही. परंतु हे सगळं कशासाठी चाललेलं आहे, काय चाललेलं आहे, ही चिडचिड आहे. ही चिडचिड आहे, हा पॅनिकनेस आहे. सत्ता गेल्यानंतर आपलं आता काय सत्तेमध्ये चालत नाही, राष्ट्रवादीची सत्ता गेलेली आहे, हे खरं मोठं दुःख आहे. म्हणून मला असं वाटतं की सत्ता गेल्यानंतर जी ही चिडचिड आहे त्याच्याकडे आम्ही एक मनोरंजन म्हणून बघतो. संजय राऊतांच्या पत्रकार परिषदांकडे सत्ताधारी मनोरंजन म्हणून बघतात. दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यामागे संजय राऊतांचा सिंहाचा वाटा होता. 2019 मध्ये सत्ता स्थापनेच्या वेळी संजय राऊतांनी दररोज सकाळी पत्रकार परिषद घ्यायला सुरुवात केली होती. ही परंपरा जेलमध्ये जाईपर्यंत खंडित झाली नव्हती. आता जेलमधून परतून आल्यावर संजय राऊतांची पत्रकार परिषदेची परंपरा पुन्हा सुरू झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूयात, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून युतीला पहिला तडा गेला. नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडच्या मेळाव्यात या संदर्भात सूतोवाच करण्यात आलं. युतीत कुणाचा दगा? संभाजी ब्रिगेड सोबतची युती धोक्यात? स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून पुन्हा चिखलफेक. सावरकर जे बोलले, सावरकर बोलले नाही, सावरकर नरक वोकले, हे डॉक्टर आंबेडकरांचे शब्द आहेत, माझे नाही. भास्कर जाधव यांची आक्रमक भूमिका. तुमची आणि आमची युती असली तरी काही गोष्टीमध्ये तुम्हाला भान ठेवावं लागेल, आम्हालाही ठेवावं लागेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडची 3 महिन्यांपूर्वी युती झाली. नव्या पक्षाची साथ मिळाल्यानं शिवसेना ठाकरे गट राजकीय रणांगणात जोरकसपणे लढाईला सुरुवात करणार अशी शक्यता होती. पण आता या दोन्ही पक्षांमध्येच खणाखणी सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडचा मेळावा झाला. या मेळाव्याला आमदार भास्कर जाधव सुद्धा उपस्थित होते. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वक्तव्याचा उल्लेख करून चुकीच्या पद्धतीनं संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी टीका केली. बाबासाहेबांना जेव्हा हे सावरकरांचं म्हणणं ऐकायला आलं तेव्हा सावरकरांच्या बद्दल बाबासाहेब म्हणाले की सावरकरांना हे माहीत नाही की सावरकर जे बोलले, सावरकर बोलले नाही, सावरकर नरक वोकले, हे डॉक्टर आंबेडकरांचे शब्द आहेत, माझे नाही. आणि बाबासाहेब म्हणाले नरक दुसरीकडे कुठे नसून तो ब्राह्मणांच्या पोटात असतो आणि ते म्हणजे सावरकर, ते नरक वोकले, हे सांगणारे बाबासाहेब आंबेडकर. 2019 सालच्या व्यासपीठावर असलेले शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव
यांनी आपलं भाषण करताना आक्रमक भूमिका घेतली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अपशब्द खपवून घेतला जाणार नाही असं भास्कर जाधव यांनी निक्षून सांगितलं. सावरकर यांच्याबद्दल सर्वांनीच आदर बाळगला पाहिजे. चुकीचं वक्तव्य आम्ही सहन करणार नाही, ही माझी आणि शिवसेनेची भूमिका आहे आणि हीच समस्त देशवासियांची भूमिका असली पाहिजे असंही भास्कर जाधव यावेळी म्हणाले. तुमची आणि आमची युती असली तरी काही गोष्टीमध्ये तुम्हाला भान ठेवावं लागेल, आम्हालाही ठेवावं लागेल. एकमेकाच्या भावनांचा आदर हा करावाच लागेल. माझी तुम्ही तक्रार माननीय उद्धव साहेब ठाकरेंच्याकडे करू शकता. माझी काही त्याबद्दल तक्रार नाही, निर्णय त्यांचा असू शकतो. परंतु अशा प्रकारचं वक्तव्य स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल हे आमच्या देखत होणं आणि भास्कर जाधव सारख्या जे कार्यकर्त्यांच्या देखत होणं हे मला कदापि सहन होण्यातलं नाही आणि मी कधीही मान्य करण्यातला नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हीही होऊ नका आणि मीही होणार. शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात युती झाल्यानंतर अशा प्रकारचा पहिलाच संयुक्त मेळावा होता. त्यामुळे भास्कर जाधव यांच्यासह नाशिकमधले शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा याला उपस्थित होते. पण युतीत पहिलाच तडा गेलाय. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटानं असहमती दर्शवली. आता संभाजी ब्रिगेडला सुद्धा भास्कर जाधव यांनी स्पष्ट शब्दात सुनावलंय. एकंदरीतच काय, शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडमधले मतभेद उघड झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांची युती एकत्रितपणे किती वाटचाल करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूया आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या 9 दिवसीय कोकण दौऱ्यात सुरुवात झाली आहे. मनसैनिकांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी राज ठाकरेंचा हा दौरा असला तरी ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र राज ठाकरेंच्या या दौऱ्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. त्यामुळे कोकण दौऱ्याच्या सुरुवातीलाच मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत जुंपल्याचं पाहायला मिळतंय. मनसे प्रमुख राज ठाकरेंचं मिशन कोकण. भेटीसाठी आणि कार्यकर्त्यांशी ठाकरेंचा संवाद. पाहुणचार घ्या, कोकणात मनसे वाढणार नाही. विनायक राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वतः राज ठाकरेंनी देखील घाणेरड्या राजकारणाला कंटाळून घरात बसलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता कार्यकर्त्यांना जागवण्यासाठी हा दौरा असल्याचं सांगितलंय. आलोय तो सिंधुदुर्गामधल्या सगळ्या एकूणच काय थोडी बहुत काय गटबाजी वगैरे काय जे बोलतात त्याला सगळ्याला चाळण लावणं गरजेचं आहे. आणि अनेक असे आमचे पक्षाचे हितचिंतक, अनेक महाराष्ट्र सैनिक जे या सगळ्या असल्या गोष्टींना कंटाळून घरात बसलेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणणं आणि यांच्यासाठीचा हा सगळा दौरा आहे. कोकणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाळंमुळं रोवण्याचा, पक्ष वाढवण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न आहे. पण कोकण बालेकिल्ला असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र राज ठाकरेंच्या प्रयत्नांची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. राज ठाकरेंनी त्यांची तब्येत चांगली कशी होईल या दृष्टीनं कोकणातील पाहुणचार घ्यावा, पण मनसे पक्षाला कोकणात वातावरण पोषक नाही आणि यापुढे नसणार आहे असा खोचक टोला विनायक राऊतांनी लगावला. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब कोकणामध्ये तसे आहेत. स्वागत आहे. कोकणातलं वातावरण सुद्धा खूप चांगलं आहे आणि त्यामुळे या वातावरणाचा, इथल्या कोकणातल्या जेवणाचा आस्वाद घ्यावा आणि त्यांनी जरूर आपल्या तब्येत चांगली कशी होईल या दृष्टिकोनातून पाहावं. त्यांना वातावरण चांगलं आहे, पण त्यांच्या पक्षाला मात्र कोकणामधलं वातावरण अजिबात पोषक ठरणार नाही झालं, नाही भविष्यात सुद्धा होणार. एकंदरीतच राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याला सुरुवात होताच ठाकरेंच्या शिवसेनेकडून टीका सुरू झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे जसजसे कोकण फिरतील तसतसा मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोघांमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत. सिंधुदुर्गहून विशाल रेवडेकर आणि रत्नागिरीहून सचिन सावंतसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतरचा विशेष रिपोर्ट असा आहे की माजी शालेय शिक्षण मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपली मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे. पुन्हा मंत्री झालो तर आवडेल आणि त्यातही दिव्यांग मंत्रालयाचं काम करता आलं तर त्यासारखा आनंदच नाही. दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी लढतो आणि या लढ्याने एक आंदोलनकर्त्याला आमदार आणि मंत्री केलं
त्यामुळे या खात्याचा कारभार मिळाल्यास आनंद होईल असं बच्चू कडू यांनी बोलून दाखवलंय. बच्चू कडूंना पुन्हा मंत्रिपदाचे वेध. झाला तर त्याच्यासारखा आनंद नाही. एक कार्यकर्ता दिव्यांगाचं आंदोलन करता करता मंत्रिपदावर जाईल. कडूंना हवंय दिव्यांग मंत्रालय. ठाकरेंच्या पक्षाकडून बच्चू कडूंची फिरकी. पळून जाणाऱ्या गद्दार आमदारांना थांबवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आमिष दाखवली जातात. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून प्रहारचे आमदार बच्चू कडू मंत्रिपद मिळेल या आशेवर आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळालेले बच्चू कडू काहीसे हिरमुसले होते. नुकताच राज्य सरकारनं दिव्यांगांसाठी स्वतंत्र खात्याची निर्मिती केल्यानं बच्चू कडूंच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. आता ते पुन्हा मंत्रिपद मिळेल या आशेवर आहेत. त्यांनी ही इच्छा जाहीररित्या बोलूनही दाखवली. झाला तर त्याच्यासारखा आनंद नाही. एक कार्यकर्ता दिव्यांगाचं आंदोलन करता करता मंत्रिपदावर जाईल आणि त्याचा पहिला मंत्रिमंडळ मिळेल तर माझी आता तर आम्ही आनंदी आहोत. तो आनंद द्विगुणित होईल. कडू मंत्रिमंडळाच्या आशेवर असतानाच तिकडे आठवलेंनाही राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान हवंय. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेलो आहे, कारण आम्ही बीजेपीच्या कोट्यामध्ये आहोत. शिवसेना तर आहेच आहे, परंतु आम्हाला मंत्रिपद मिळेल ते बीजेपीच्या कोट्यातून मिळेल आणि त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की ज्यावेळेला विस्तार होईल त्यावेळेला आरपीआयचा नक्की विचार करू. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता फेटाळून लावली आहे. गद्दारांना थांबवण्याकरता मंत्रिमंडळ विस्ताराचं गाजर दाखवलं जात असल्याचा टोला विनायक राऊतांनी लगावलाय. मंत्रिमंडळ विस्तार हा केवळ वावड्या पिकवल्या जातात. पळून जाणाऱ्या गद्दार आमदारांना थांबवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आमिष दाखवली जातात. विस्तार करू, पण प्रत्यक्षात विस्तार ते करणार नाहीत. ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होते लगेच बच्चू कडू घोड्यावर बसून तयार असतात. यावेळीही कडूंनी मंत्रिपदाच्या मुंडावळ्या बांधल्यात. आता यावेळी तरी मंत्रिपद मिळणार का की पुन्हा पदरी निराशाच पडणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. पुण्याहून वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूया, राम मंदिरावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झालंय. मात्र आता अयोध्येतील नव्हे तर पंढरपुरातल्या राम मंदिरावरून राजकीय वणवा पेटलाय. अहिल्यादेवी होळकरांचं राम मंदिर बाधित होण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं टीका केली आहे. ऐतिहासिक वाडा आणि राम मंदिराचं काय होणार याची चिंता पंढरपूरकरांना सतावते. अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं हे राम मंदिर आणि हा वाडा कॉरिडॉरमुळे बाधित होण्याची भीती निर्माण झाली. 125 खानाचा हा वाडा तब्बल 2 एकर जमिनीवर विस्तारलाय. मात्र आता कॉरिडॉरमुळे पंढरपुरातील अनेक ऐतिहासिक वास्तूंना धोका निर्माण झालाय. अयोध्येत राम मंदिर बांधत असताना इथं मात्र मंदिराला का धक्का पोहोचवता असा सवाल विद्या चव्हाण यांनी उपस्थित केलाय. खरं राम मंदिर इकडे आहे. अहिल्यादेवी होळकरांच्या काळापासून इथे जे राजे रजवाडे जी जुनं परंपरा आहे ती जर कोणी मोडीत काढायचा प्रयत्न केला तर ते खपवून घेणार नाही. आणि तिकडे अयोध्येला तुम्ही राम मंदिर बांधणार आणि इकडे तुम्ही इथलं राम मंदिर तोडून टाकणार, हे आम्हाला मान्य नाही. कुठल्याही मंदिराला इथे आम्ही हात लावू देणार नाही. वाड्यातील राम मंदिर पंढरपूरकरांचं श्रद्धास्थान आहे. मात्र त्या जागी कोणतं वैभव उभारणार आहात असा सवाल आता स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येतोय. सरकारला एक आमची विनंती आहे की हा ऐतिहासिक वाडा राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला, वारकऱ्यांच्या सेवेकरती बांधलेला वाडा हा पाडू नये. समोरचा शिंदे सरकार वाडाही पाडू नये अशी आमची विनंती आहे. हे पाडून असं सुंदर वैभव काय करणार असतं तर तसं प्लॅन आम्हाला दाखवावा, विचारात घ्यावं आणि त्याच्यावर चर्चा करून मग तुम्ही निर्णय घ्यावा. कॉरिडॉर प्रकल्प राबवून जर या वाड्याला बाधा होत असेल तर अशा प्रकारे जर शासन वागणार असेल तर आम्हाला सर्व अहिल्याप्रेमी आणि पंढरपूरकरांना या गोष्टीचा प्रखर विरोध करावा लागेल. अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला हा वाडा स्थापत्यकलेचा मोठा आदर्श मानला जातो. किती मोठा पूर आला तरी या वाड्यात पाणी प्रवेश करत नाही. जो पंढरपूरमध्ये जो वाडा बांधला आहे त्याच्यासाठी त्याच्या स्थापत्याचा जर अभ्यास केला तर त्यांनी जे आज तो लाकूड आहे तो मध्य प्रदेशमधून मागवलेला होता. आणि आज जर तुम्ही हे राम मंदिर किंवा जो होळकर वाडा जर पाडण्याचा प्रयत्न केला तर आज पूर्ण ह्याचं आर्किटेक्ट नष्ट होणार आहे.
स्थानिक नागरिकांचा विकासाला आणि कॉरिडॉरला विरोध नाही, मात्र ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त करायला पंढरपूरकरांनी विरोध केला. राम मंदिर, वाडे यांना तडा न जाऊ देता कॉरिडॉरची उभारणी कशी करता येईल याकडे प्रशासनानं लक्ष देण्याची गरज आहे. वीरेंद्र उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. पुढे पाहूयात. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेलं शहर म्हणजे पुणे. मात्र गेल्या काही दिवसात घडलेल्या हत्यांच्या गुन्ह्यांमुळे शहरात भीतीचं वातावरण आणि या शहराचं नाव देखील खराब झालंय. पुण्यात गेल्या 15 दिवसात 12 हत्या झाल्याचं समोर आलंय. पाहूयात एक रिपोर्ट. पुण्यात हत्यांचं सत्र थांबेना. गेल्या 15 दिवसात 12 हत्या. पुणे पोलिसांच्या समोर मोठं आव्हान. पुण्याची ओळख ही आपल्या राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेरघर. पण गेल्या काही दिवसात हत्यांच्यामुळे पुण्याची नवी ओळख निर्माण झाली की काय असं बोललं जात आहे. गेल्या 15 दिवसात एकामागून एक दोन नव्हे तर तब्बल 12 हत्या झालेत आणि त्यामुळे पुणे शहर हादरून गेलंय. या हत्या कधी वादावादी, कधी भांडणं विकोपाला गेल्यानं झालेत. पोलिसांच्या माहितीनुसार यातील बहुतांश घटना या पूर्व वैमनस्यातून घडल्या आहेत. आता हे हत्यासत्र थांबवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. पुण्यात गेल्या 15 दिवसात 12 हत्या झाल्या. येरवड्यात दोघांची कोयत्यानं वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. अर्थात हे पूर्व वैमनस्यातून घडलं. कोंढवा भागात जुन्या वादातून 25 वर्षीय तरुणाची हत्या झाली. यात 2 अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. फुरसुंगीत सुरक्षा रक्षकाची हत्या करण्यात आली. पूर्व वैमनस्यासह किरकोळ वाद आणि प्रेम प्रकरणातून चतुशृंगी आणि लोणी काळभोर परिसरात तसंच चंदननगर भागातही हत्या झाल्या. दारू पिण्याच्या कारणावरून लोणी काळभोरमध्ये एकाची हत्या करण्यात आली, तर चंदननगरमध्ये करणी केल्याच्या संशयावरून आपल्याच नातेवाईक महिलेचा गळा चिरण्यात आला. किरकोळ वादातून 2च दिवसांपूर्वी पानटपरीवर तरुणाची हत्या करण्यात आली. संघटित गुन्हेगारीचं कंबरडं मोडल्यानंतर आता पुणे पोलिसांसमोर आव्हान आहे ते वैयक्तिक हेवे दाव्यातून, पूर्व वैमनस्यातून, एकतर्फी प्रेम प्रकरणातून होणारं खुनाचं सत्र थांबवण्याचे. याचं कारण शहरात गेल्या 15 दिवसात 1-2 नाही तर तब्बल 12 खुनांच्या घटना घडल्यात. वाढत्या गुन्ह्यांमुळे पुणे पोलिसांच्या समोर अशा प्रकारच्या घटनेतील गुन्हेगारांना शोधण्याचं आणि अशा गुन्हेगारीला आळा घालण्याचं दुहेरी आव्हान उभं राहिलंय. शिवाय पोलिसांना रस्त्यावरचा धाक निर्माण करण्याची सुद्धा गरज निर्माण झाली आहे असं पुणेकरांना वाटतं. शहरातली ही खुनांची मालिका थांबवायची असेल तर पुणे पोलिसांना रस्त्यावरती त्यांची उपस्थिती आणि रस्त्यावर धाक या दोन्ही गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्याशिवाय किरकोळ वादातून होणारे हे खुनाचे गंभीर गुन्हे थांबणार नाहीत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आता ब्रेकनंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतर आपण बघणार आहोत उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकदा आमने सामने आलेत. हो, आमने सामने आलेत. आजारपणामुळे उद्धव ठाकरे काही काळ राजकारणापासून दूर होते आणि त्यावरून बरेच आरोप प्रत्यारोप झाले. शिवसेनेतील बंडानंतर शिंदे समर्थक आमदारांनी हाच मुद्दा पुढे केला. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याच मुद्द्यावरून टीका केल्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटलंय. ठाकरेंमध्ये राजकीय भाऊबंदकी, एकमेकांवर टीकेचा भडीमार, दौऱ्यांवरून राजकीय सामना, राज्यात पुन्हा ठाकरे विरुद्ध ठाकरे. उद्धव आणि राज ठाकरे बंधूंमधील राजकीय भाऊबंदकीला पुन्हा एकदा तोंड फुटलंय. हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आजारपणामुळे राजकीय सभा आणि मेळाव्यांपासून दूर असलेले उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाले. नुकतंच त्यांनी चिखलीत जाहीर सभा घेऊन सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली होती. तसंच लवकरच ते राज्याचा दौरा करणार आहेत. मात्र यावरून ठाकरे बंधूंमध्ये राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्याला सुरुवात केली आणि मग हे शाब्दिक युद्ध वाढत गेलं. काल परवाकडे मुख्यमंत्री पदावरती असलेले आणि आता बाहेर पडलेले, मुख्यमंत्री पदावरती असताना बघितलं, तब्येतीचं कारण सांगून एकनाथ शिंदेने रात्रीच्या रात्री जी काय फिरवली कांडी, आता फिरतायत सगळीकडे. यांच्यासारखा वागणारातला मी नव्हे.
राज ठाकरेंच्या या टीकेवर उद्धव ठाकरेंनी पलटवार केला नाही तरच नवल. उद्धव ठाकरेंनी बुधवारी राज ठाकरेंच्या त्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. 2-2.5 वर्षाचा कालखंड तुम्हाला माहिती आहे. 2 वर्ष तर त्याची आपली कोरोनामध्ये गेली. त्याच्यानंतर 6 महिने माझ्या ऑपरेशनमध्ये गेले. म्हणजे मी जेव्हा घराबाहेर पडत नव्हतो तेव्हा घराबाहेर पडत नाही. घराबाहेर पडायला लागल्यावर त्यांच्या पोटात गोळा आला की आता घराबाहेर पडायला लागलं, मग करू काय, कुंपड्यावर बसू. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर राज ठाकरेंनी हे मार्मिक भाष्य केलंय. आता बाहेर पडायला लागलो तर काही जणांच्या पोटात गोळा आलाय. नाही बाबा, गोळे वेळी काहीतरी काय हे बाहेर पडून माझ्या पोटात काही. खरे तर ठाकरे बंधूंमधील हा काही पहिला राजकीय संघर्ष नव्हे. मनसेच्या स्थापनेपासूनच या संघर्षाला सुरुवात झाली आहे. आता नव्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर या राजकीय संघर्षाला अधिक धार आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता यानंतर पाहूयात, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यपालांनी शिवरायांविषयी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण चांगलंच पेटलंय आणि या वादामागे राष्ट्रवादी काँग्रेसचं जातीयवादी राजकारण असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केल्यामुळं वादाला तोंड फुटलंय. राज ठाकरेंचं शरद पवार यांच्यावर टीकास्त्र. शरद पवार साहेब स्वतःहून कधीही शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचे नाही. काढून बघा त्यांची भाषणं. पवारांवर जातीय राजकारणाचा आरोप. हे सगळं जातीच्या राजकारणासाठी वापरले जाणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा मनसेवर पलटवार. आणि निवडणूक आली की शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय बातमी बनत नाही, हे समीकरण मला वाटतं राज ठाकरेंना कळालेलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांनाच टार्गेट केलंय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालंय. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय, तर राज्यपालपद संवैधानिक असल्याचं कारण देत सत्ताधाऱ्यांनी कानावर हात ठेवलेत. या वादात आता मनसेनं सुद्धा उडी घेतली आहे. राज ठाकरे सत्ताधाऱ्यांच्या मदतीला धावून आल्याचं काहीसं पाहायला मिळत आहे. जातीय राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मुद्द्याचा वापर केला जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. हे सगळं जातीच्या राजकारणासाठी वापरले जाणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. सांगितलं हे सगळं, म्हणजे हे एनसीपी पासून सुरू झालं. एनसीपीच्या जन्मापासून ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात सुरू झाल्या. म्हणजे जे शरद पवार साहेब स्वतःहून कधीही शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचे नाही. काढून बघा त्यांची भाषणं. व्यासपीठावरती शाहू फुले आंबेडकर. राज ठाकरे यांच्या या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलंय. मनसेला स्वतःचा अजेंडाच नसल्याची टीका राष्ट्रवादीकडून करण्यात येते. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचं स्वतःचं ध्येय धोरण नसल्यामुळे त्यांच्या पक्षाला कुठल्याच निवडणुकीमध्ये यश मिळत नाही. आणि निवडणूक आली की शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय बातमी बनत नाही, हे समीकरण मला वाटतं राज ठाकरेंना कळालेलं आहे. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पवारसाहेब घेत नाही, ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे, लोकांची दिशाभूल करणारी आहे. आणि पवार साहेबांचं व्यक्तिमत्व काय आहे हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. राज ठाकरे यांनी यापूर्वी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीयवादी राजकारणाचा आरोप केला होता. ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात जाहीर सभांमधून पवारांवर अशा प्रकारचे आरोप केले. त्यावेळी मनसे आणि राष्ट्रवादीत राजकीय सामना रंगला होता. आता मनसेचं इंजिन पुन्हा एकदा त्याच ट्रॅकवर आल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर पाहूया, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद काही शमण्याचं नाव घेत नाहीये. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी पुन्हा एकदा या मुद्द्यावरून खोडसाळ वक्तव्य केलं. बेळगाव सीमा प्रश्नी महाराष्ट्राचा सुप्रीम कोर्टातील दावा अवैध असल्याचा दावा बोम्मईंनी
ನಿಲುವು ಬಹಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿದೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಅರ್ಜಿನೇ ಮೇಂಟೈನೇಬಲ್ ಅಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಮ್ಮ ನಿಲುವು. ಅದನ್ನೇ ನಮ್ಮ ಲಾಯರ್ಸು ವಾದವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ನಿಲುವು ಸಂವಿಧಾನಬದ್ಧವಾಗಿದೆ ಮತ್ತು ಕಾನೂನಾತ್ಮಕವಾಗಿ ಇದೆ. ಆ ಎಲ್ಲ ಅಂಶಗಳನ್ನು ನಮ್ಮ ವಕೀಲರು ವಾದ ಮಾಡ್ತಾರೆ. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी जत तालुक्यातील 40 गावं तसंच अक्कलकोट आणि सोलापूरमधील कन्नड भाषिक गावांवर दावा सांगितलाय. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. एकीकडे बोम्मईंनी आक्रमक भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारनं सामोपचाराचा सूर अळवलाय. कोर्टामध्ये जे काही पुरावे आहेत, आमची तज्ज्ञ वकिलांची एक बैठक देखील आमची झाली. एक सिनियर काउन्सिल देखील आम्ही अपॉइंट केलेले आहे आणि त्यामध्ये राज्याकडून जे जे काही पुरावे सादर करायचे नक्की केले जातील आणि शेवटी न्यायालयामध्ये जे काय आहे पुढच्या सुनावणीमध्ये जे काही येईल. परंतु तोपर्यंत तिथल्या लोकांना जे काही सुविधा द्यायच्या आहेत सरकारच्या माध्यमातून त्या देखील देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. सीमा प्रश्नी महाराष्ट्र सरकारच्या या भूमिकेवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. तसंच सीमा वादात आता भाजप विरोधकांच्या निशाण्यावर आलाय. कर्नाटक सरकार हे का करते, माझा विश्वास नाही आहे की हे फक्त सीमा प्रश्न ह्याच्या मागे महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने एक षडयंत्र चाललंय. तो अदृश्य हात किंवा ती शक्ती कोण आहे याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. ते आमचं सोलापूर जिल्हा कर्नाटकमध्ये न्यायला निघालेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे तुकडे करायला लागलेली आहे. महाराष्ट्राची अस्मिता संपवण्यासाठी लागलेली आहे. हे आता सिद्ध झालेलं आहे. विरोधकांकडून होत असलेल्या आरोपाला उत्तर देताना सत्ताधाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागतीये. एकीकडे हा राजकीय वाद पेटला असतानाच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार असल्याचा दावा खासदार धैर्यशील माने यांनी केलाय. सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर आमचा प्रयत्न असा चालू आहे. आता मला तज्ज्ञ समितीचा त्या ठिकाणी अध्यक्ष नेमल्यामुळे अमितजी शहा साहेबांच्या बरोबर सन्माननीय पंतप्रधानांच्या बरोबर आणि हे दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री एकत्र बसून याच्यामध्ये काही कॉमन अजेंडा ठेवून काही प्रोग्राम आखता येईल का, जेणेकरून मराठी भाषिक जो तिथला आहे, जो पिचलेला आहे, जो अन्यायग्रस्त आहे, सीमा भागात मी स्वतः राहतो, त्याच्यामुळे तिथली व्यथा आणि तिथल्या अडचणी मला स्वतःला माहिती आहेत. निश्चितपणे त्याच्यामध्ये मार्ग काढण्यासाठी ह्या सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद कायम आहे. कर्नाटकातील बेळगाव, निपाणी आणि कारवार या मराठी भाषिक भागावर महाराष्ट्र सरकारनं दावा केलाय. तसंच 2004 मध्ये महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टात या प्रकरणी याचिकाही दाखल केली होती. यावर सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झाल्यामुळे वादावरून राजकारण सुरू झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि त्यातच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील 40 गावांचा मुद्दा उकरून काढल्यामुळे काही गावांनी सिंचनाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारला धारेवर धरलंय. एकीकडे त्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच कर्नाटक सरकारनं जत तालुक्यातील तिकोंडी गावातील तलावात पाणी सोडून राज्याला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाला आली धार. कर्नाटक सरकारनं महाराष्ट्राला डिवचलं. जत तालुक्याच्या दुष्काळी भागात सोडलं पाणी. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद कायम असताना कर्नाटकनं सांगली जिल्ह्यातील जतच्या दुष्काळी भागात पाणी सोडलंय. कर्नाटक सरकारनं एक प्रकारे महाराष्ट्राला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केलाय. कारण काही दिवसांपूर्वीच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील दुष्काळी गावं कर्नाटकात घेण्याची तयारी दर्शवली होती. तो वाद शमण्यापूर्वीच कर्नाटकनं तुर्ची बबलेश्वर या योजनेतून जत तालुक्यातील तिकोंडी तलावात पाणी सोडलंय. आमच्या कुठलाही संबंध नसताना त्याने आम्हाला पाणी देते, त्यांना आभार मानलं पाहिजे. त्यामुळे बरेच लोकांना इथलं सरकारची जमलं नाही काम, ते काम कर्नाटक सरकारने करायला लागले, आम्हाला द्यायला लागले, म्हणजे सुविधा द्यायला लागले पाण्याची बाबतीत माणुसकी दृष्टीनं. त्यामुळं इथली बरेच लोक कर्नाटकमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहे. कर्नाटक सीमेलगत असलेला जत तालुका दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो.
गेल्या अनेक दशकांपासून सीमेवरील 40 गावं सिंचनाच्या मागणीकरता संघर्ष करतायत. मात्र अद्यापही त्यांच्या सिंचनाचा प्रश्न महाराष्ट्र सरकारनं मार्गी लावलेला नाही. त्यामुळे या गावांनी 2012 मध्ये कर्नाटकात जाण्याची तयारी दर्शवली होती. 14-15, 15-16 आणि 17-18 मध्ये 18-19 मध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं कर्नाटक गव्हर्नमेंटला 6 TMC पाणी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, त्याच पद्धतीनं मानवता धर्म पाळून आमची विस्तारित योजना पूर्ण होऊस तोपर्यंत या तुमची बगलेश्वर योजनेतून या ठिकाणी पाणी मिळावं हीच आमची आणि या भागातल्या लोकांनी, या भागातल्या लोकप्रतिनिधींची तीच मागणी आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी नुकतेच हाच मुद्दा उपस्थित करून नवा वाद उकरून काढला होता. त्यावर महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आता कर्नाटकनं तिकोंडी तलावात पाणी सोडलंय. जत तालुक्यातील गावांना चुचकारण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा राजकीय संघर्ष पेटला. शिवरायांचा अपमान कोण करतं यावरून राज्य सरकारमध्ये स्पर्धा सुरू असल्याची जळजळीत टीका संजय राऊतांनी केली. तर विरोधकच अपमान करत असल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या प्रकरणी इतिहासाचा मुद्दा उपस्थित करून या प्रकरणाला वेगळं वळण दिलंय. राज्यातल्या रस्त्यांवर आंदोलनाचा बनवा पेटलाय. मागच्या काही दिवसांपासून सुरू झालेला हा आंदोलनाचा बनवा शमण्याचं नाव घेत नाहीये. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्यातून सुटका आणि एकनाथ शिंदे यांचं बंड यांची तुलना केली. त्याआधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श होते असं वक्तव्य केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाला 4 पत्र लिहिल्याचं वक्तव्य भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलं होतं. या सगळ्यावरून संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. हे जे सरकार आहे सध्याचं, जरा खोके सरकार म्हणून ते अख्ख्या देशात कुख्यात झालेलं आहे. त्या सरकारमध्ये स्पर्धा लागली आहे का, कोण सगळ्यात जास्त छत्रपतींचा अपमान करेल आणि त्याला काही मोठं बक्षीस वगैरे लावलंय का दिल्लीने? कोण बनेगा करोडपतीसारखं, कोण करेगा छत्रपती का अपमान, असंच दिसतंय. जो उठतोय तो रोज एक बीजेपीचा किंवा त्यांचा प्रमुख माणूस छत्रपतींचा अपमान करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची कुणासोबतही तुलना होऊ शकत नाही असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. तर गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला. महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत तर छत्रपती शिवराय आहेतच, पण देशाचे देखील आहेत. त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कोण अनादर करेल त्याच्यासोबत आम्ही असू शकणार नाही आणि त्यांच्याशी आम्ही सहमत असणार नाही. हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर रोज रोज त्याच मुद्द्यावर बोलणं योग्य आहे असं काय मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल नितांत आदर सगळ्या लोकांना आहे, त्यामध्ये दुमत असायचं कारण नाही. परंतु एखाद्या विषयाचं राजकारण करण्यासाठी तुम्ही वारंवार तो विषय घेऊन तुम्हीच महाराजांचा अपमान करताय. जी लोक वारंवार या विषयामध्ये बोलतायत, काही लोकांनी स्टेटमेंट केली, त्याची माफी मागितली, तो विषय लगेच सोडून दिला पाहिजे. राज्यात अनेक विषय आहेत. इतिहास आणि वर्तमान यात सध्याचं राजकारण अडकून पडलंय. या मुद्द्याकडे लक्ष वेधत राज ठाकरे यांनी जातीच्या मुद्द्यावरून खडे बोल सुनावले. जाती पलीकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं आहे. हे जे सध्या इतिहासाकडे जातीतनं पाहण्याचं जे पेव फुटलेलं आहे, काही ठराविक लोकांचंच आहे, ते अगदीच मोठभर लोकांचं, आणि तोही त्यांचा राजकीय स्वार्थ आहे त्याच्यातनं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा श्वास आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांची कुणासोबतही तुलना केली असेल किंवा चुकीचा शब्द वापरला असेल तर महाराष्ट्र पेटून उठतो. त्यामुळे राजकीय संघर्ष टाळायचा असेल तर सगळ्याच नेत्यांनी जबाबदारपणे वक्तव्य करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूयात, महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू होणार का हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि याला कारण ठरलंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक विधान. विशेष म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरेंनीही फडणवीसांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्यानं यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही समान नागरी कायदा? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत. भाजपच्या भूमिकेला राज ठाकरेंचाही पाठिंबा.
महाराष्ट्रातलं राजकारण तापण्याची चिन्ह. संविधान ने हम पर ये जिम्मेदारी डाली है कि हम अपने राज्यों में यूनिफॉर्म सिविल कोड लाएं. गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी अहमदाबादमध्ये असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याच्या संदर्भात दिलेली ही प्रतिक्रिया. फडणवीस यांच्या या विधानानं पुन्हा एकदा महाराष्ट्रात समान नागरी कायद्याची चर्चा सुरू झाली आहे. देशात दुसऱ्यांदा भाजपची सत्ता आल्यानंतर समान नागरी कायद्याची चर्चा अधिक वेगानं सुरू झाली. त्यात भाजप शासित गोव्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर आता भाजप शासित इतर राज्यांनी सुद्धा अशा प्रकारच्या कायद्याच्या दिशेनं हालचाली सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सुद्धा असा कायदा लागू करण्याचे संकेत दिले आहेत. यूनिफॉर्म सिविल कोड भारत के संविधान में डायरेक्टिव प्रिंसिपल ऑफ स्टेट पॉलिसी के तहत हर राज्य को ये इम्प्लीमेंट करने के लिए डायरेक्टिव हमारे संविधान ने दिया है. गोवा में है, अब उत्तराखंड कर रहा है, हिमाचल करने वाला है, गुजरात करने वाला है. तो मुझे लगता है कि धीरे धीरे सभी राज्यों को ये करना भी पड़ेगा. महाराष्ट्र भी उचित समय पर इसके बारे में सोचेगा. समान नागरी कायद्यामुळे विवाह, घटस्फोट, मूल दत्तक घेणं आणि मालमत्तेची वाटणी यासारख्या सर्व बाबींसाठी समान कायदे अस्तित्वात येतील, ज्यामुळे लग्नाचं वय, घटस्फोट, दत्तक विधान, मुलांची कस्टडी, कौटुंबिक संपत्तीची वाटणी याबद्दल सर्वांना समान कायदा लागू होईल. विवाह, वारसा हक्क या संदर्भात सुद्धा सर्वांसाठी समान कायदे अस्तित्वात येतील. सर्व धर्मियांसाठी समान कायदे लागू होतील आणि म्हणूनच समान नागरी कायदा लागू झाल्यास सध्याचे इतर सर्व कायदे सुद्धा आपोआप रद्द होतील. समान नागरी कायद्याच्या संदर्भातल्या भाजपच्या या भूमिकेला मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी समर्थन दिलंय. पण समान नागरी कायदा केवळ एकाच राज्यात किंवा प्रदेशात लागू न करता तो देशभरात लागू करण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी त्यांची मागणी आहे. एका राज्यासाठी समान नागरी कायदा नसतो. समान नागरी कायदा हा केंद्र ठरवतं आणि तो संपूर्णपणे देशात येतो, एका राज्यात नाही येत फक्त, आणि तो आला पाहिजे अशी आमची पहिल्यापासून मागणी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा समान नागरी कायद्याच्या चर्चेनं जोर धरलाय. पण समान नागरी कायद्यामुळे निर्माण होणारे काही पेच आणि मुस्लिमांसह इतर धर्मियांच्याकडून होणारा विरोध पाहता महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार खरंच समान नागरी कायदा लागू करतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत मुंबईत परदेशी युट्यूबर तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कोरियन युट्यूबर महिलेचा विनयभंग करण्यात आला. खार पोलिसांनी तातडीनं दखल घेत आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. मुंबईतील धक्कादायक प्रकार. विदेशी तरुणीची छेडछाड. छेडछाड कॅमेऱ्यात कैद. आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश. देशाची आर्थिक राजधानी मुंबईला काळीमा फासणारी ही घटना, तोही रात्री 8 वाजायच्या सुमारास आणि भर रस्त्यात वर्दळ असताना. एक कोरियन तरुणी वर्दळीच्या वेळेला भर बाजारातून फिरत होती तेव्हा 2 हुल्लडबाजांनी तिची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर त्यांची एवढी हिंमत झाली की तिचा हात धरून तिला ओढत नेलं आणि बळजबरीनं आपल्या दुचाकीवर बसण्याचा आग्रह करू लागले. तिथे त्यांचा दुसरा साथीदार त्यांची वाट पाहत होता. हा सगळा संतापजनक प्रकार सुरू असताना इतर लोक मात्र बघ्याच्या भूमिकेत दिसले. त्या तरुणीच्या डोक्यात लगेच प्रकाश पडला आणि तिनं प्रसंगावधान राखत त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. तरीही तो आरोपी तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत राहिला. काही वेळातच त्या विदेशी महिलेनं आपण पत्रकार आहोत असं सांगत त्यांच्याशी विनाकारण वाद न घालता धाडसानं उत्तर देत आपली सुटका करून घेतली. काही क्षणात परत ते 2 हुल्लडबाज तिच्या पाठून आले आणि त्या तरुणीला आपल्या दुचाकीवर बसण्याचा आग्रह करू लागले. मात्र तिने पुन्हा स्पष्टपणे नकार देत त्यांना निरुत्तर केलं आणि जवळच आपलं घर असल्याचं सांगत पळ काढला आणि सुटकाही करून घेतली. खार पोलिसांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ आल्यानंतर त्यांनी सुमोटो गुन्हा दाखल करून तातडीनं कारवाई करत या दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांना गजाआड केलं. मोबिन चांद शेख आणि मोबिन सय्यद अशी या हुल्लडबाज आरोपींची नावं आहेत.
खार पुलिस स्टेशन ने जिस महिला के साथ ये घटना घटी उनसे संपर्क किया, लेकिन वो महिला मनस्थिति ठीक न होने के कारण वो बाद में आएंगी, बाद में शिकायत करेंगी, ऐसा उन्होंने बताया। लेकिन ये घटना गंभीर होने के कारण खार पुलिस स्टेशन के निर्भया स्क्वाड के महिला कर्मचारी के शिकायत पे शासन की तरफ से इसमें एफआईआर दाखिल हुई और आगे की इन्वेस्टिगेशन में खार पुलिस स्टेशन में इसमें जो युवक थे उनको अरेस्ट किया और इसके आगे की इन्वेस्टिगेशन खार पुलिस स्टेशन कर रही है। खारची घटना दुर्दैवी असल्याचं म्हणत सरकारनं कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। तर 2 आरोपींना पकडण्यात यश आलं असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे। जी काही घटना झाली दुर्दैवी आहे, महिला असू दे किंवा पुरुष त्यांना त्रास देणं हे चुकीचंच आहे। ती स्थानिक असू दे किंवा परदेशातली असू दे, जे झालं हे दुर्दैवी आहे। मी महाराष्ट्र सरकारला विनंती करीन की ह्याच्यावर एक स्ट्रॉंग ॲक्शन घेतली पाहिजे आणि 0 टॉलरन्स अशा बाबतीत महाराष्ट्र सरकारनी आणि पोलिसांनी